चटपटीत आंबट गोड तिखट अशी मक्याची डाळ, मस्त पावसाळ्यामध्ये चविष्ट अशी मक्याची डाळ कशी करायची ते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत. मस्त पावसाळा सुरू झालेला आहे आणि अशा याच्यात छान चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा असते, पण जेवढं चटपटीत तेवढंच शरीराला त्रासदायकही असतं. मग अशा वेळेला ह्या वातावरणामध्ये जे छान असेल शरीरालाही आणि जास्त तेलकटही नाही असं काय करू शकतो, त्यातला एक पदार्थ आपण आज बघणार आहोत, मक्याची डाळ. आम्ही याला मक्याची डाळ म्हणतो आमच्या भागात. तुम्ही याला काय म्हणतात ते नक्की कळवा. यासाठी आपण इथे मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि 2 तास आपण इथे मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपण मिक्सरला वाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात मके आपण या पद्धतीने दळून घेतले, बारीक करून घेतलेले आहेत. जसं आपण किसणीने किसल्यावर कसे होतात तसे ते आपल्याला जाडसर असे दळून घ्यायचे आहेत आणि मुगाची डाळ देखील आपण इथे जाडसर दळून घेतलेली आहे. साधारण 2-3 तास भिजत ठेवली तरी पुरेशी होते आणि सकाळी नसेलच जमणार तर तुम्ही रात्रभर भिजवली तरीही चालते. त्यानंतर इथे घेतली आहे कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं लसणाची पेस्ट, जिरं, चवीनुसार मीठ. तेल इथे तापायला ठेवलेलं आहे. साधारण 2 चमचे तेल यामध्ये आपण टाकलेलं आहे. हे व्यवस्थित कढईत सगळीकडे फिरवून घेऊयात म्हणजे डाळ खाली लागत नाही. आता यामध्ये टाकूयात जिरं. 1 मोठा चमचा जिरं यामध्ये आपण टाकलेलं आहे. त्यानंतर आलं आणि लसणाची जी पेस्ट करून घेतली होती ती आपण इथे घेतलेली आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे फक्त मिरची इथे बारीक दळून घेतलेली आहे. आता ह्याला व्यवस्थित आपण परतवून घेऊयात, याचा कचरटपणा जाईल एवढं. ह्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे. एकदम मंद आचेवर आपण ह्याला परतवून घेणार आहोत, जेणेकरून जिरं काळं होणार नाही आणि आपले जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित परतले जातील. आता हे इथे मी परतवते आहे, तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आता इथे आपण ही जी मुगाची डाळ दळून घेतलेली आहे ती 1 कप आहे आणि आपले जे दाणे होते ते 2 कप आहे, म्हणजे आपण 1 अर्धा असं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही जर 1 कप मक्याचे दाणे घेणार असाल तर अर्धा कप डाळ घ्यायची. तर याला आपण व्यवस्थित मिक्स करूया, थोडंसं हलवून घेऊया आणि आपलं हे जे मिश्रण आहे आधीचं यामध्ये याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली चटकणार नाही. आपल्याला जास्त तेल नको आहे म्हणून आपण तेलकट नको आहे म्हणून आपण जास्त तेल वापरलेलं नाही, त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे आणि मुळात या पदार्थाला जास्त तेल लागतही नाही. छान होते अशी कोरडी कोरडी. आता हे मिक्स झालेलं आहे. आपण यामध्ये टाकूयात मक्याचे जे आपण दाणे बारीक करून घेतलेले आहेत ते. हे दोघंही मी मिश्रण करताना म्हणजे वाटताना पाणी अजिबात वापरलेलं नाही. पाणी दोघांचंही काढून घेतलं होतं आणि मक्याला मुळातच दळताना पाणी सुटतं त्याचं, तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला ह्याला दोघेही गोष्टींना शिजवायचं आहे. डाळ आपण इथे भिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती पण शिजायला पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही आणि मके तर मऊच असतात, त्यांना जास्त वेळ लागत नाही शिजायला. फक्त मक्याचा कचरटपणा जायला हवा असतो. पण आपण इथे मुगाची डाळ वापरलेली आहे आणि ती कचरट राहू नये एवढं आपल्याला इथे याला वाफवून घ्यायचं आहे. फक्त तेवढाच वेळ आपल्याला याला लागतो, नाहीतर हा पदार्थ अगदी झटकन पटकन होतो. आता ह्याला आपण सगळं व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित या पद्धतीने आणि सतत ढवळत राहिल्याने ना खाली लागत नाही. आता यामध्ये टाकूया थोडासा हिंग. हिंग मी तेलात टाकायचा राहिला होता म्हणून आत्ता टाकते, तो सुरुवातीला तेलात टाकला तरीही चालेल. त्यानंतर आपण इथे टाकलेली आहे हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ. आपण इथे हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट जास्त नाही टाकलं तरी चालेल. थोडंसं रंग येण्याकरता आपण इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्हाला नसेल टाकायचं ते तुम्ही स्किप केलं तरीही
चालेल. मिरचीचं प्रमाण थोडं वाढवायचं असेल तर वाढवू शकतात. आता ह्याला सगळं आपण व्यवस्थित एकसारखं एकत्र करून घेऊयात आणि सतत हलवत राहूया. सगळं करत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आता याला वाफवून घेऊया साधारण 5 मिनिटासाठी. 5 मिनिटामध्ये थोडं थोडं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आता तुम्ही इथे बघू शकतात, साधारण 5 ते 7 मिनिटानंतर आपण हे वाफवून घेतलेलं आहे, ते छान शिजलेलं आहे आणि याचा कचरटपणाही गेलेला आहे. तुम्ही याचा रंगही इथे बघू शकतात, छान रंग आलेला आहे. आता ह्याला आपण यामध्ये आपण टाकणार आहोत लिंबू. तर याच्यासाठी मी साधारण अर्धा लिंबू यामध्ये पिळते. तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात. आता यावर टाकूया कोथिंबीर. छान बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यावर टाकलेली आहे आणि हे हलवून घेणार आहोत. त्याला छान एकत्र केल्यानंतर आपली ही मक्याची डाळ तयार आहे. तुम्ही ही डाळ नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही ह्या पदार्थाला काय म्हणतात हेही नक्की कळवा. आता आपण हिला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सजवण्यासाठी इथे मी साईडने लावणार आहे टोमॅटो. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिला सजवू शकतात. यावर ओलं खोबरं, बारीक शेव टाकूनही आणि बारीक कांदा चिरूनही ही छान लागते. नक्की करून बघा आणि नक्की कळवा. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत नमस्कार.